मंडळी नमस्कार, मी विलास बडे. फडणवीसांचं रिपोर्ट कार्ड या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज फडणवीस सरकारला बरोबर 1 वर्ष पूर्ण होतंय. वर्षभरापूर्वी प्रचंड अभूतपूर्व अशा बहुमतानं राज्यात फडणवीसांचं सरकार अस्तित्वात आलं. जेवढा मोठा जनादेश तेवढ्याच मोठ्या अपेक्षांचं ओझं फडणवीसांच्या खांद्यावर होतं. या अपेक्षा त्यांना किती पूर्ण करता आल्या? आधीच्या कारकिर्दीत सरकार स्थिर ठेवण्याची कसोटी होती. आता प्रचंड बहुमतानंतर त्यांनी मान ठोकली का? जटिल असे आरक्षणाचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकांचं समाधान झालं का? विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. राज्यात गुंतवणूक वाढतेय, पण प्रादेशिक समतोल त्यांना राखता आला का? वर्षभरातली उपलब्धी काय आणि कमकुवत बाजू कोणत्या? सगळ्यात लोकप्रिय चेहरा कुठला? गेल्या वर्षभरातलं मुख्यमंत्री फडणवीसांचं रिपोर्ट कार्ड आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि यासाठी PR आणि सोल्युशन कंपनीनं केलेलं सर्वेक्षण आज महाराष्ट्राच्या समोर आम्ही घेऊन येतोय. आणि हे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्र्यांचं असणार आहे. या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आपण राज्यातल्या 6 महसूल विभागामध्ये हा सर्वे करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर्वेक्षण 20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलंय. ग्रामीण आणि शहरी या भागामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर हे रिपोर्ट कार्ड बनवण्यात आलेलं आहे. या रिपोर्ट कार्डचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वेक्षणात एकूण 24 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या 24 प्रश्नांच्या बद्दलचं सामान्य नागरिकांचं, वेगवेगळ्या प्रवर्गातल्या, वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांचं मत आहे. 36 जिल्ह्यातल्या 5362 लोकांनी हे सर्वेक्षण मध्ये मत नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे अतिशय विश्वासार्हपूर्ण असा प्रकारचा हा सर्वे करण्याचा प्रयत्न PR सोल्युशन कंपनीने केलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून उत्सुकता निश्चितपणे ही आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला या सरकारबद्दल काय वाटतं. मुख्यमंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड जेव्हा आज समोर येणार आहे त्यानंतर कळेल की राज्यातल्या जनतेनं जे अभूतपूर्व अशा प्रकारचं बहुमत दिलं त्या अपेक्षा पूर्तीपर्यंत सरकार पोहोचतंय का? आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे सुद्धा असणार आहेत. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये भाजपचे नेते प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत. आपल्या स्टुडिओमध्येच आहेत ते. प्रसादजी, स्वागत आहे तुमचं. ज्यांनी हा सर्वे केला ते ISPEचे संचालक प्रणव पवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रणवजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मंदार सर, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्या सोबत राज्यातले माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे सुद्धा जोडले जातील. त्यानंतर सचिन अहिर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत, ते सुद्धा जोडले जातील. आणि काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. हे प्रश्न काय होते, त्या प्रश्नावरती जनतेनं काय मत नोंदवलं, हा सॅम्पल सर्वे आहे. राज्यातल्या जनतेच्या मनाचा कौल घेण्याचा हा प्रयत्न या सर्वेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. PR सोल्युशन कंपनीने हा सर्वे केला. आपल्या सोबत प्रणव पवार सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. या सर्वेच्या बद्दलची माहिती ते सांगतील. सॅम्पल काय होतं आणि कशा प्रकारे हा विश्वासार्ह अशा प्रकारचा हा सर्वे असणार आहे. त्यामुळे हे रिपोर्ट कार्ड जेव्हा आज मुख्यमंत्र्यांचं बनलेलं आहे, या रिपोर्ट कार्डमध्ये पहिला प्रश्न, गेल्या 1 वर्षातील फडणवीस सरकारच्या एकूण कामगिरीबद्दलचं आपलं मत काय आहे हा प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावरती शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारची मांडणी करण्यात आली, बायफर्केशन करण्यात आलं. पूर्णतः समाधानी असल्याचं 39% लोकांनी सांगितलं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी ती आकडेवारी सारखी होती. काही अंशी समाधानी म्हणजे 42 ते 38, शहरी भागात 42 आणि ग्रामीण भागात 38 अशा प्रकारचं हे प्रमाण होतं. सर्वसाधारण असं म्हणणाऱ्यांची संख्या शहरामध्ये 12 होती, ग्रामीणमध्ये 15 आणि सुधारणा आवश्यक असल्याचं शहरातल्या 6% लोकांना वाटतंय, ग्रामीण 9 असं वाटतंय. हा प्रश्न होता एकूण सरकारच्या कामगिरीच्या बद्दलचा. दुसरा प्रश्न होता, प्रशासन चालवताना समोर अनेक अडचणी असून सुद्धा फडणवीस सरकारनं जबाबदारीपूर्वक काम केलं का? काय वाटतं जनतेला? ग्रामीण भागातल्या लोकांना अत्यंत प्रभावीपणे काम केल्याचं 34% लोकांना वाटतंय. शहरी भागात ते प्रमाण 34% आहे. सर्वसाधारण असं ग्रामीण भागातल्या 30% लोकांना वाटतंय, शहरी भागातल्या 26%. आणखी वेग आवश्यक असल्याचं 32% लोकांना वाटतंय. शहरी भागामध्ये ते प्रमाण 36% आहे. विशेष प्रभाव नाही ग्रामीण भागातल्या 4 आणि शहरी भागातल्या
5% लोकांना वाटतंय. पुढचा प्रश्न आपण 5 प्रश्न घेऊया आणि मग त्याच्या चर्चेवरती येऊया. सरकार स्थिर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि राजकीय आघाड्या कितपत प्रभावीपणे सांभाळल्या असं वाटतं? कारण यावेळीची परिस्थिती मजबूत सरकार, मजबूत बहुमत, पण तरीही तिघांना सांभाळायचं होतं. तर त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम केल्याचं 38% लोकांना वाटतंय. काही अंशी प्रभावीपणे काम केल्याचं 33% लोकांना, 2% लोक तटस्थ, विशेष प्रभावी नाही असं 27% लोकांना वाटतंय. तर निश्चितपणे एक मान ठोकणं या सरकारवरती गरजेचं होतं. गेल्या 1 वर्षात फडणवीस सरकारकडून एकूण राजकीय स्थैर्य मागील सरकारच्या तुलनेत कसं होतं? कारण आधी शिवसेना आणि यांच्यामध्ये जे वाद होते अंतर्गत ठाकरेंच्या काळामध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होती, त्याच्या तुलनेत आधीच्या पेक्षा खूप स्थिर परिस्थिती आहे. स्वाभाविक आहे, खूप मोठा जनादेश मिळालेला आहे. 41% लोकांना वाटतंय साधारण स्थिर, 41% तटस्थ, 14 आधीपेक्षा कमी स्थिर 5% लोकांना वाटतंय. पुढचा प्रश्न काय होता? पुढचा प्रश्न आहे राजकीय स्थैर्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रगतीत मदत होईल का? कारण राजकीय स्थैर्य हे अतिशय महत्त्वाचं असतं जेव्हा एखाद्या राज्याला प्रगती करायची असते. तर हो, काही प्रमाणात असं 59% लोकांना वाटतंय, मोठ्या प्रमाणात असं 30% लोकांना वाटतंय, तटस्थ 8%, तर नाही असं 3% लोकांना वाटतंय. तर हा सर्वे केला, या सर्वेतून लोकांची मतं समोर आली. पण हा सर्वे केला कसा? या सर्वेवरती विश्वासार्हता कशा प्रकारे तो केला गेला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ISPEचे संचालक असलेले प्रणव पवार आपल्या सोबत आहेत. प्रणवजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. हा सर्वे तुम्ही कसा केला? या सर्वेचं वैशिष्ट्य काय आहे आणि तो ऑथेंटिक कसा, जरा प्रेक्षकांना सांगा. सर्वेच्या क्वेश्चनर बद्दल तुम्ही जी सुरुवातीला माहिती सांगितली त्याचं थोडंसं अजून डिटेलिंग मी थोडंसं या माझ्या उत्तरात सुरुवात करताना करतो. महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक अर्बन शहरीकरण झालेलं राज्य आहे. त्यामुळे आम्ही 56% एकूण सॅम्पलपैकी आम्ही शहरी भागात सर्वेक्षण केलं, 44% ग्रामीण भागात केलं. हा पहिला मुद्दा. त्यानंतर जे 6 रिजन आपण केले होते त्याच्यामध्ये MMRD आहे, मेट्रोपॉलिटन, मुंबई मेट्रोपॉलिटन, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश आणि कोकण, अशा विभागात आपण त्याचं सॅम्पलिंग केलं. त्यामुळे 15% सॅम्पलिंग आपलं MMR रिजनमधलं आहे, 20% पश्चिम महाराष्ट्रातलं आहे, मराठवाड्यातलं 20% आहे, विदर्भातलं 25% आहे, उत्तर महाराष्ट्र 10% आणि कोकण 10%, असं आपण 100%चं डिव्हिजन करू शकतो. याच्यामध्ये आपण एकूण 27 शहरं आणि 25 ग्रामीण तालुके जे मोठे आहेत, त्यामुळे सर्वंकष सर्वे जे आपण म्हणतो की पूर्ण महाराष्ट्र आपण याच्यात कव्हर केला आहे. तर एका रिजनमध्ये न करता रिजन पण आणि त्यातली शहरं आणि प्रमुख तालुके सुद्धा, त्यामुळे अर्बन आणि ग्रामीणचं याच्यात चांगलं प्रेझेंटेशन आहे. आणि डेटा कलेक्शन आपण एक तर ऑथेंटिक असतं की आपण त्याचे GPS प्रत्येक सर्वेक्षणामध्ये जो कोणी सहभागी झाला आहे त्याचा आपण GPS मॅपिंग केलेला आहे, त्याच्याकडे त्याचे डिटेल्स आहेत. त्यामुळे आणि 100हून अधिक जणांची टीम याच्यात इन्व्हॉल्ड होती. तुम्ही कालावधी ऑलरेडी सांगितलेलंच आहेत. त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की हे सर्वेक्षण हे ग्राउंडवर जाऊन सर्व कसं राहील याचा आम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन सर्वेमध्ये आपल्याला नक्कीच दिसतंय. प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत. प्रसादजी, खरं तर तुम्हाला बाहेरून सर्वे करायची आवश्यकता कधी भासत नाही, कारण तुमच्या अंतर्गत सुद्धा सर्वे असतात आणि सातत्यानं तुम्ही चेक करत असता लोक काय आपल्या सरकारबद्दल विचार करतात. पण हा दुसऱ्यानं केलेला जो सर्वे आहे तो तुम्हाला पचनी पडतोय का? तुम्हाला मान्य होतोय का की याच्यापेक्षा बेटर परिस्थिती आहे, लोक याच्यापेक्षा जास्त खुश आहेत असं वाटतंय? नाही विलास, सर्वे करत असताना जसं आता पवार साहेबांनी सांगितलं की त्यांनी जिओ टॅगिंग करून सर्वे केला. प्रत्येक माणसाची मतांमध्ये भिन्नता असू शकते, परंतु पूर्ण सर्वे कार्डमध्ये जर आपण पाहिलं तर 5ही जे रिपोर्ट होते आणि जो सर्वकष रिपोर्ट त्याच्यामधनं जो आपण साधू शकतो, यामध्ये एकंदरीत माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून 1 वर्षाचा, सरकारचा कार्यकाळ सरकार म्हणून 1 वर्षाचा, हा अतिशय उत्तम प्रकारे लोकांनी तो मांडला आणि लोकांनी तो मान्य केलाय. मला वाटतं की कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव आहे. कारण शहरी भागात जसं पवार सरांनी सांगितलं की शहरी भागात तर खूपच जास्त प्रभाव आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढलं आहे. परंतु मला एक गोष्टीचा फार आनंद वाटतो माननीय देवेंद्रजींबद्दल बोलत असताना. देवेंद्रजी हे स्वतः शहरी भागातून आले, ते महापौर नागपूरचे होते, मुख्यमंत्री राहिले, परंतु त्यांना ग्रामीण भागाची देखील जाण आहे. त्यांना ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत, त्यांना ग्रामीण भागाच्या रस्त्याचे प्रश्न माहिती आहेत, पाण्याचे प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे अनेक असे उपक्रम त्यांनी बॅलन्स करत असताना शहर आणि ग्रामीण हा कधीच मतभिन्नता पाहिली नाही. त्यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्र हा दोन्ही आघाडीवर पुढे गेला पाहिजे
आणि बळीराजा जिवंत राहिला तर महाराष्ट्र मोठा होईल, देश मोठा होईल, ही त्यांची भावना सातत्याने तत्पर राहिली. त्याचबरोबर बळीराजा किंवा शेतकऱ्या ग्रामीण भागातला माणूस शहराकडे आला तर त्याचाही त्या निमित्ताने फायदा झाला पाहिजे, म्हणून शहराचा विकास त्यांनी केला. आपण मुंबईमध्ये न भूतो न भविष्यतो अशी मुंबई आता पाहतोय. मला वाटतं की येणाऱ्या अजून 3 ते 4 वर्षात मुंबई जी आपण ट्रान्सफॉर्म मुंबई बघायला मिळेल. म्हणजे पूर्वी आम्ही 2011, 12, 13मध्ये ज्यावेळेला मी देखील म्हाडाचा अध्यक्ष होतो, राज्यमंत्री होतो, त्यावेळेला लोक बोलायची की आम्ही मुंबईची शंघाई करू. पण आता शंघाईला बोलायला लागेल की आम्ही मुंबईसारखी शंघाई करू, अशी परिस्थिती देवेंद्रजींनी उभी केली. मग अटल सेतू असेल, आपला सिलिंक रोड असेल, आता टनलिंगचे रोड येत आहेत. आणि तो रोड म्हणजे एकदा मी देवेंद्रजी बरोबर हेलिकॉप्टरमधनं जात असताना मला त्यांचे शब्द आठवत आहेत की त्यांनी सिलिंकवरनं मला जो रस्ता दाखवला, ते म्हणाले पार वसई विरारपर्यंत हा सिलिंक जाईल. म्हणजे 45 मिनिटाला तुम्ही वसई विरारला पोचाल, जो वाढवण बंदराला कनेक्ट होईल. तिथून त्यांनी अलिबागचा जो कॉरिडॉर येतोय तो अलिबाग कॉरिडॉर सांगितला की जिकडनं 35 मिनिटात अलिबाग कॉरिडॉर होईल. आणि अलिबाग कॉरिडॉरवरनं पुन्हा अटल सेतू पकडलं तर तुम्ही पुन्हा नरिमन पॉईंटला येता. म्हणजे 1.25 तासात तुम्ही मुंबईची प्रदक्षिणा पूर्ण करता, जी आज करायला 5 तास लागतात. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विकासाची कामं केलेली आहेत आणि त्यामुळे हे रिफ्लेक्शन तुम्हाला त्यामधून दिसतंय, नेतृत्वाचं रिफ्लेक्शन दिसतंय. 100%. पण विरोधकांना हे पटतंय का? आजगावकर आपल्या सोबत आहेत. मी राजकीय विश्लेषण त्याचं काय आहे ते सरांकडून जाणून घेईन, मंदार सरांकडून. पण जयंत आजगावकर आपल्या सोबत आहेत. जयंतराव, आता जे रिफ्लेक्शन या रिपोर्ट कार्ड मध्ये दिसतंय, हे रिफ्लेक्शन त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे की तुम्ही कमी पडलायत सरकारला एक्सपोज करण्यामध्ये, असं म्हणायचं? नाही, याच्यामध्ये बघितलं तर जे रिपोर्ट कार्ड आहे, या रिपोर्ट कार्डमध्ये ज्या बाबी दिल्या, या अनुषंगानं जर पूर्ण सर्वे झाला तर असं लक्षात येईल की या सरकारवर नाराजच आहेत. कारण बरेचसे प्रश्न हे प्रलंबित आहेत. मग ते शेतकरी वर्ग असेल, शिक्षण व्यवस्था असेल, या सगळ्या घटकांना जर त्या ठिकाणी जर तुम्ही काउंट केलं तर त्या ठिकाणी हे लोक आपली नाराजी नक्की व्यक्त करतील. कारण बऱ्यापैकी या लोकांचे प्रश्न जे आहेत हे सुटलेले नाहीत. त्यामुळं हा जो रिपोर्ट कार्ड आहे, हा मला वाटते लोकांना पचनी न पडणारा असं रिपोर्ट कार्ड आहे, असे या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. कारण प्रगती जी आहे ती राज्याची प्रगती ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीनं झालेली दिसत नाही. त्या ठिकाणी बऱ्याचशा बाबी अजून अपुरी आहेत. आणि ह्या सगळ्या आता शेतकऱ्या जर घेतले तर त्यांचा कर्जमाफीचा विषय असेल, पूर परिस्थिती आल्यानंतर त्या ठिकाणचा सर्वे करण्याच्या बाबी असतील, शिक्षण व्यवस्थेमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये भरती प्रक्रिया असेल किंवा इतर बाबी जे अन्यायकारक बाबी शिक्षकांच्यावरती लादल्या जातात या बाबी असेल, आणि यासाठी खऱ्या अर्थानं हा वर्ग रस्त्यावरती उतरतोय, हे दुर्दैवानं आज त्या निदर्शनाला आपल्या येत आहे. बरं, ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. वेगवेगळे मुद्दे आपल्याला चर्चेला आणायचे आहेत, पण सुरुवातीला सगळ्यांचं एकदा मत जाणून घेतो. मंदार फणसे सर, न्यूज 18 लोकमतचे संपादक आपल्या सोबत आहेत. मंदार सर, हा जो सर्वे करण्यात आलेला आहे, एक अशा प्रकारे असं दिसतंय की बहुमत तर प्रचंड होतं, पण त्या बहुमता एवढ्या अपेक्षा दिसत आहेत का याच्यात? नाही, अपेक्षा निश्चितच आहेत. त्याचं कारण हेच आहे, विलास, आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की इतकं मोठं बहुमत जनादेश जो सरकारला मिळाला, त्यानंतर सगळ्यात 2 बाजू आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे एक राजकीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असलेली अपेक्षा लोकांची, आणि त्याबरोबरीनं त्याच्यातली अपेक्षित असलेली डिलिव्हरी, ती जी डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी गव्हर्नन्स या माध्यमातून येते. म्हणजे एकूण प्रशासन चालवण्याच्या त्यांच्या वकुबावरनं आणि त्यांच्या क्षमतेवरनं येते. आणि त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की लोकांना शंका कदाचित नसावी. पण त्याबरोबरीने लोकांना शंका गेल्या वर्षभरातल्या कार्यकाळामध्ये अशी होती की ज्या पद्धतीनं राजकारण चाललं, ज्या पद्धतीनं महायुतीमध्येच अंतर्गत बिघाड प्रचंड आपल्याला बघायला मिळाले, ज्या पद्धतीनं गेल्या ज्या काही निवडणुका नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या त्याच्यामधली तुतुमैमे बघितली, तर एकीकडे गलित गात्र झालेला विरोधी पक्ष आणि दुसरीकडे महायुतीमध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा महायुतीमध्ये असलेली अंतर्गत जी काय स्पर्धा आहे, राजकीय स्पर्धा आहे, ती याच्यावरनं कुठेतरी लोक संभ्रमित होते. आणि अशा वेळेला हा जो एकूण सर्वे झालेला आहे, मला असं वाटतं की 5,500च्या आसपास लोकांची मतं आहेत. एक त्याचं जर का स्टॅटिस्टिकल आपण त्यातलं जर का भाग बघितला तर एक समाधानकारक असा नंबर आहे. त्या नंबरमधनं आपल्याला प्रत्यक्षात एक कळतं की लोकांना कुठेतरी विकास हवा आहे,
लोकांना केवळ राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय ते नको आहे. त्याच्यात आपण ज्यावेळेला पुढे जाऊ, अजून काही प्रश्न ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपल्याला अतिशय स्पष्टपणे कळेल की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे जे काही घडतंय आणि ते विकासाच्या अनुषंगाने जे घडलंय ते लोकांना आवडतंय, पण ज्या राजकीय बाबी आहेत, राजकीय ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी त्यातली क्रमवारी जी आहे, खास करून नेतृत्वामधली, नेत्यांमधली, ती सुद्धा लोकांनी अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये विशद केलेली आपल्याला दिसेल. श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत. माने सर, हा जो सर्वे आणि जे आकडे आपल्या समोर आले ते आकडे या वर्षभराचं रिपोर्ट कार्ड म्हणून आपण महाराष्ट्राच्या समोर ठेवतोय, याचा अर्थ काय घेता येईल आपल्याला या आकड्यांचा आणि या रिपोर्टचा? नाही, एक तर विलास, एखाद्या सरकारचं मूल्यमापन करण्यासाठी, त्या सरकारच्या रिपोर्ट कार्डसाठी 1 वर्ष हा काही कालावधी पुरेसा नाहीये. 1 वर्षामध्ये आपण साधारणपणे जनमताचा कल कुठल्या दिशेने आहे हे आपण पाहू शकतो. आणि आता जे साधारणपणे ओव्हरऑल ज्याला आपण रेटिंग म्हणतो आहोत, ते साधारणपणे समाधानी असलेल्याचं रेटिंग साधारणपणे 40% आसपास दिसतंय. आणि या सरकारला मिळालेला प्रचंड जनादेश आणि लोकांच्या अपेक्षा या दोन्हीचं तुलना आपल्याला याच्यामध्ये करावी लागेल. आणि त्यामुळं असं दिसतंय की पॉलिटिकल फ्रंटवरती लोक थोडेसे आकांक्षी आहेत, लोक ऍस्पिरंट आहेत आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. पण त्याचबरोबरला सरकार संदर्भातले काही कन्सर्न्स आहेत लोकांचे. आणि ते जे कन्सर्न्स आहेत ते सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये या सरकारने काय बदल घडवला या अनुषंगाने आहेत. आणि मग किमान 1 वर्ष पुरेसं नाही आहे एखादा बदल घडवण्यासाठी, हे खरं आहे, पण तरी सुद्धा त्या दिशेनं सरकारने काही पावलं टाकली का? तर हा जो एक जनमताचा जो एक साधारणपणे कल आहे तो मला असं वाटतं की या संदर्भात खूप महत्वाचा आहे. आणि हे जे कन्सर्न्स आहेत हे सामान्य माणसांचे, विशेषतः ग्रामीण भागातले, म्हणजे पुढे आपण त्याच्यावर चर्चा करू, परंतु तरी सुद्धा चर्चेला विषय म्हणून की आपल्याला 2 महाराष्ट्र दिसतात. एक श्रीमंत महाराष्ट्र आहे आणि एक अत्यंत गरीब, दारिद्र्यामध्ये पिचलेला अशा पद्धतीचा महाराष्ट्र आहे. आणि हा जो गरीब महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये विदर्भातले 1-2-3 जिल्हे, म्हणजे अगोदरचं नागपूर आणि त्याच्यानंतर थोडं चंद्रपूर आणि नव्यानं गुंतवणूक होत असलेली गडचिरोली, हे 3 जिल्हे सोडले तर उरलेले सगळे 8 जिल्हे, मराठवाड्यातले बहुतेक सगळे जिल्हे. आणि याची एक दारिद्र्याची पण एक उतरण जी आहे त्याची नव्याने रचना होते. त्यामुळे हा गरिबीचा प्रश्न आहे. राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरचा किंवा स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या संदर्भातले काही कन्सर्न्स आहेत. किंबहुना पायाभूत सुविधांच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करतोय, तर शहरी पायाभूत सुविधांबद्दल करतोय, पण ग्रामीण भागातलं काय, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. या संदर्भात शेती आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने, कारण एक लक्षात घ्या, या सरकारच्या पहिल्या वर्षामध्ये महापुराने हे राज्य उद्ध्वस्त केलं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना जी मदत मिळाली आहे त्याचं पण थोडं प्रतिबिंब दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. पण ती मदत पुरेशी आहे का, तर तो कन्सर्नचा पार्ट आहे. तो त्याच्यामध्ये आपण म्हणजे अधिक म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन आपल्याला लोकांच्या अपेक्षांमध्ये, त्याच्याबद्दलचं जे काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर. कारण आरक्षणाचे प्रश्न संवेदनशील होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्याच्याबद्दलचं मत जाणून घेऊया. पण आणखीन एक कन्सर्न जो आहे तो नेतृत्वाच्या बद्दलचा होता, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण इतर काही प्रश्न सुद्धा जेव्हा आपण या सर्वेच्या माध्यमातून विचारले गेले तेव्हा काय समोर आलं, नैसर्गिक आपत्ती जसं अतिवृष्टीमुळे होणारं पिकांचं नुकसान, घरांचं नुकसान, यासाठी फडणवीस सरकारने केलेल्या मदतीबद्दल आपलं काय मत आहे, महत्वाचा प्रश्न होता. 41% लोक म्हणतात अतिशय चांगली मदत केली, 39% लोक म्हणतात काही प्रमाणात मदत केली, पूर्वी एवढीच मदत केली असं 12% लोकांना वाटतं, अधिक मदतीची गरज असल्याचं 7% लोकांना वाटतं. म्हणजे संमिश्र भावना आहेत लोकांच्या याच्याबद्दलच्या, कारण अपेक्षा जास्त आहेत. ई पीक पाहणी, ऑनलाईन अनुदान, पीक अपडेट यासारख्या डिजिटल सेवांमुळे शेती संबंधित प्रक्रिया सोप्या झालेल्या आहेत का? 48% लोकांना वाटतंय खूप सोपं झालंय, काही प्रमाणात सोपं झाल्याचं 43% लोकांना वाटतंय, काहीच बदल झाला नाही असं 9% लोकांना वाटतंय. पुढचा प्रश्न होता की जलयुक्त शिवार आणि इतर पाणी संवर्धन योजनांनी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आहे असं वाटतं का? हो, निश्चितपणे असं 42% लोकांना वाटतंय. हो, पण थोड्या प्रमाणात, म्हणजे अजून तो वेग आलेला नाहीये असं 39% लोकांना वाटतंय.
16% लोक त्याबद्दल तटस्थ आहेत. परिस्थिती सुधारली नाही असं 3% लोकांना वाटतंय. आता ग्रामीण प्रश्नाच्या बद्दल तुम्हाला किंवा कुटुंबातील व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे का? तर हो, पूर्णपणे लाभ मिळाला असं शहरी भागातला 45% लोकांना वाटतंय. ग्रामीण भागातले 49, म्हणजे ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजना जास्त चांगली राबवली गेली का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. लाभ नाही पण योजना माहीत आहे असं 48% लोक म्हणतायत. ग्रामीण भागातले 47% लोक म्हणतायत. अजिबात नाही असं शहरातले 7% म्हणतायत. ग्रामीण भागातले 4% लोक म्हणतायत. अतिशय महत्वाकांक्षी योजना होती. सरकार आल्यानंतर ती बदलेल, बंद होईल अशी अपेक्षा अनेक विरोधकांना वाटायचं, पण तसं झालं नाही. ती कंटिन्यू ठेवली सरकारनं. महिला बचत गट, लघुउद्योग, रोजगार संधी याबद्दल फडणवीस सरकारच्या कामाबद्दल आपलं काय मत आहे? अत्यंत समाधानी असल्याचं शहरी भागातले 36% लोक म्हणाले. ग्रामीण भागात 39% लोक म्हणाले. हे अतिशय महत्त्वाचं आहे. काही प्रमाणात समाधानी असल्याचं 43%, ग्रामीण भागात 43%, सुधारणा आवश्यक असल्याचं 9% शहरातले लोक म्हणतायत. ग्रामीण भागातले 5%, तटस्थ हे 12% शहरातले आहेत आणि ग्रामीण भागातले 14%. तर शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातल्या या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल विचारण्यात आलं तेव्हा हे मत त्यांनी नोंदवलेलं आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करूया. मला वाटतं पवार सरांपासून आपण त्याची सुरुवात करू. पवार सर, हे प्रश्न जेव्हा तुम्ही लोकांना विचारले तेव्हा या सगळ्यातनं असं दिसतंय की लोकांना अधिकच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षाची पूर्तता करावी अशी अपेक्षा सुद्धा यातून दिसते. अपेक्षात अपेक्षा आहे. अगदी बरोबर आहे. जो काम करू शकतो त्याच्याकडून अपेक्षा असते असं आपण म्हणतो. तर आम्ही जेव्हा सर्वेक्षणामध्ये नागरिकांना अन्य नेत्यांची नावं विचारली तर ऑफकोर्स मुख्यमंत्री 14 ते 19चा कार्यकाळ आणि मी म्हणेन की मराठवाड्यातला काही भाग सोडला तर राज्यभरामध्ये कुठेही त्यांच्याबद्दल नाराजी दिसली नाही. मराठवाड्यातली जी नाराजी दिसते ती काही व्यक्तिगत कारणांमुळे आहे, काही अन्य प्रश्नांमुळे आहे, पण ती एकदम 2-3 जिल्ह्यापुरती सीमित आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं तुम्ही प्रश्नांचं ॲनालिसिस दाखवलं तर रोजगाराच्या संदर्भातून पण आम्हाला एक ऑब्झर्वेशन असं एक सगळ्यांसमोर शेअर करायचं की आत्ता कौशल्य विकास योजनांद्वारे 6 महिन्यापर्यंत गॅरंटी आहे. पण महिलांची विशेषतः अपेक्षा असे की आम्हाला 6 महिन्यापेक्षा दीर्घकाळ चालणारी नोकरी मिळावी, त्याच्याकरता काहीतरी करण्याची गरज आहे हे आपल्या सर्वेतून दिसतंय. आणि तो ग्रामीण भागात जास्त आहे, कारण शहरी भाग, मी जसं म्हटलं होतं की महाराष्ट्र ऑलरेडी शहरीकरण झालेलं राज्य आहे. उद्योग शहरी भागात जास्त वाढतात, विकास जास्त दिसतो, पण ग्रामीण भागात नाराजी आहे असं दिसत नाहीये. कारण मगाशी जलयुक्त शिवारचा प्रश्न तुम्ही जर मांडला तर ग्रामीण भागातून पण सगळ्यांचं म्हणणं आहे की सरकारच्या हेतूबद्दल शंका कोणी उपस्थित करण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. बरं, राहिला प्रश्न डिलिव्हरीचा. मला प्रसादजींना विचारायचं, खरं तर लाडकी बहीण योजनेनं बहिणींनी तुम्हाला सत्तेत पोचवलं, खुर्चीवर बसवलं, पण सत्तेत आल्यावर तुम्ही काय कराल याच्याबद्दल शंका होती विरोधकांना. पण अडचणी नक्की आल्या, पण तरी सुद्धा तुम्ही ते कंटिन्यू ठेवलं. ते रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतंय का? आणि पुढच्या काळात असेल का 4 वर्षासाठी? विलास, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्या सगळ्या रिपोर्ट कार्डमध्ये एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली, ही मगाशी श्रीमंत सर सांगताना मी ते ऑब्झर्व करत होतो. तुम्ही पाहिलं असेल तर ग्रामीण भागातली सर्वे शहरी भागापेक्षा जास्त चांगला आहे. म्हणजे लोकांना प्रभावी ग्रामीण भागात आहे, जबकि आम्ही म्हणतो की शहरी भागात आम्हाला वाटत होतं की अजून चांगला प्रभावी त्याचा रिपोर्ट येईल, परंतु त्यापेक्षा जास्त ग्रामीण भागातल्या लोकांनी त्याला मान्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी एकतर 100% पुढचे 4 वर्ष ही योजना चालू राहील हे एक गोष्ट आहे. नंबर 2, ही योजना आणून नुसते आम्ही गप्प नाही बसलो. त्या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट निर्माण केले, महिलांच्या संस्था निर्माण केल्या, जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना लोन देण्याचं चालू केलं, मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन द्यायला चालू केलं आणि 10-10, 20-20 महिलांचे गट बनवून त्यांना व्यावसायिक बनवण्याचं काम केलं. त्यामुळे महिलांमध्ये एक उत्सुकता आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो विलास, कदाचित या सर्वेमध्ये पवार सरांनी ते कॅप्चर केलं नसेल मंदार, ह्यामध्ये राज्य सरकारच्या जुन्या 4 ते 5 योजना आहेत. जसं पर्यटनची योजना आहे, महिला बालविकासची योजना आहे, ज्यामध्ये महिलांनी जर 1 लाखापासून 5 लाखापर्यंत कर्ज घेतलं तर त्याचं व्याज सरकार भरतं. आणि आम्ही मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून पहिला प्रयोग तो केला, प्रवीण दरेकरांनी आणि आम्ही, आणि 500 महिलांना आम्ही पहिलं कर्ज दिलं ज्याचं व्याज सरकार भरतंय आणि त्याचा हप्ता त्या 1500 रुपयातून जातोय. म्हणजे महिला सक्षम होते आहे, तिला पैशासाठी कोणाकडे हात पसरावे लागत नाही आहेत. देवा भाऊ माझा भाऊ म्हणून तो मदत करतोय आणि आता देवा भाऊच्या आशीर्वादाने जिल्हा बँका देखील मदत करतायत, सरकारी योजना मदत करतायत. त्यामुळे संपूर्णपणे लाडकी बहीणमधनं नुसतं पैसे देण्याचं काम केलं नाही, तर एका महिलेला सक्षम करण्याचं काम केलं.
आमची भगिनी उद्योजक व्हायला लागली, तिच्या हाताखाली 10 भगिनी काम करायला लागल्या आणि अशा पद्धतीत म्हणून हा ग्रामीण भागातला देखील तुम्ही रिफ्लेक्शन पाहताय. ठीक आहे, मी अंबादास दानवे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंबादासजी, खरं तर ही थोडीशी तुमच्यासाठी चिंतेची बाब असू शकते. तुम्हाला असं वाटलं होतं सत्तेत आल्यावर हे काही योजना सुरू ठेवू शकणार नाहीत आणि यांची फार अडचण होईल, तारांबळ होईल वगैरे वगैरे सगळं. पण आजही देवाभाऊंवर विश्वास सर्वेतून दाखवला जातोय लाडक्या बहिणींकडून. कोणी केला सर्वे? हा PR सोल्युशन कंपनीनं सर्वे केलेला आहे. आपल्यासोबत कोणत्या पवार सर आहेत कंपनीनं? त्यांचे. तुमचं काही कोणती वेगळा कंपनी? सर्वे तुमचा काय आहे का? अहो, लाडक्या बहिणी राहिल्या किती हा, किती लाख कट झाले माहितीये तुम्हाला? सांगा ना, सांगा. KYC सासरचं करा, माहेरचं करा, कुटुंबातून 2 करा. कोणती कंपनी ती अशी बोगस सर्वे करते हम्म. एक की मिनिट, ज्याच्यामध्ये मला एक आज थोडंसं याच्यामध्ये नाही, मला बोगस बोलू बरं, द्या. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, मी मला येतो. बोलू मला द्या एक ना. दानवे साहेबांना एक बोलू- विनंती आहे की सर्वेची मेथडॉलॉजी कदाचित तुम्ही आत्ता जॉईन झाला असेल. रिपोर्ट जेव्हा आम्ही प्रेझेंट केला ते सर्वेची मेथडॉलॉजी जिओ टॅगिंगद्वारे सर्वे केलाय. त्यामुळे बोगस शब्द वापरू नये अशी माझी विनंती आहे. सर्वेची सॅम्पलिंग आम्ही प्रूफ तुम्हालाही देऊ शकतो. उद्या तुम्ही सर्वे करणार तर तुमच्यासाठी पण सर्वे करून देऊ शकतो. पण कृपया सर्वेला माझा बोगस मुद्दा- म्हणू नये. मतमतांतर असू नाही, पण शकतात. अंबादासजी, असा एक मुद्दा आहे. सरकार एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार सत्तेत आलं तेव्हाही तुम्ही नकारात्मक भूमिकेत होतात. आता सर्वे येतात, नकारात्मक भूमिकेत आहात. आता नगरपालिका निवडणुकांमध्ये आधीच तुम्ही म्हणता. माझा या कंपनीला एकच प्रश्न आहे. हा, ज्यावेळेस योजना सुरू झाली, किती महिलांना ही योजना लागू होती आणि आता किती महिलांना ही लागू आहे? याचंच उत्तर द्या तुम्ही फक्त. संख्या बाकी कमी नंतर झाली विषय आहे आता आपण- हे मान्य आहे. पण त्याचा परिणाम कमी झालेला नाहीये. संख्या आणि परिणाम मधला फरक समजून घेतला तर त्याचा इम्पॅक्ट दिसेल. मला असं वाटतं संख्या आणि परिणाम मला कळतं बरं का, संख्येचं आणि परिणामाचं. हा. परिणाम जेवढ्यांना मिळालं तेवढे लोक खुश होत असतात. ज्याचं रद्द झालं ना, ज्याचं कॅन्सल झालं ना, त्याचा जो जीव जळतो ना, त्याचा अंदाज सर्वेवाल्याला येत नसतो. बरं का, ज्याला मिळतं त्याला ओके, नो ठीक आहे. प्रॉब्लेम त्याच्याविषयी. प्रसादजी, त्यांना असं झालं, असं झालं. आणखी त्यांना नाही, 15 ऐकून घ्या. माझं म्हणणं आहे की अंबादास दानवे मनातली जळण आपल्यासमोर टीव्हीच्या माध्यमातून ठेवत आहेत. माझं म्हणणं आहे की आता घोडा मैदान लांब नाही आहे. 21 तारखेला 20 तारखेला उरलेली निवडणूक होईल आणि 21 मला ला असं निकाल वाटतं लागेल. 10,000 रुपये, तुम्हाला मी 5,000 सांगतो रुपये विलासजी, एवढं मी काम पूर्ण केलं. महाराष्ट्रात फिरलो एवढं- स्टार प्रचारक ऐकून म्हणून. घ्या. उभाटा लोणचं मला- चाटायला देखील कुठे नव्हती या निवडणुकांमध्ये. ऐकून नगर घ्या. परिषदा, मला नगरपंचायतीमध्ये असं वाटतं- म्हणजे यांच्याकडे उमेदवार नव्हते. काँग्रेसकडे, महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हते. म्हणजे आपण जेवणामध्ये लोणचं ठेवतो किंवा मीठ ठेवतो चाटायसाठी, तसे कुठेतरी मला असं उमेदवारीमध्ये वाटतं चाटायला मला- देखील नव्हती. अशी मला परिस्थिती असं यांची आहे. वाटतं हे जर काय एवढं सरकारवर काम टीका केलं, करणार? वर केलं. हे काय सरकारवर टीका करणार? अंबादाजी, समजा बढेजी. असं आपण क्षणभर म्हणूया हा सर्वे खोटा, सगळं खोटं, पण घोडा मैदान म्हणजे लोकांनी तर मत त्यांचं नोंदवलेलं आहे. मग आता या मतदाराच्या प्रक्रियेतून जे समोर येईल ते तरी जनमत म्हणायचं की नाही, ते तरी मान्य कराल की नाही? आता EVM. तुम्ही पण जर ऐकून घ्या बडे साहेब, तुम्ही पण जर सरकारची बाजू उचलून घेत असाल आणि आम्हाला बोलू देत नसाल तर आम्हाला बोलवत नका. नाही नाही, सरकारचे तुम्हाला ऐकून पण घ्या. त्यांना प्रश्न तुम्ही विचारायचे, लोक तुम्हाला ऐकून विचारायचे. घ्या. हा, ऐकून घ्या. तुम्ही पण लोक काय काय करतात बरं का, तुम्ही पण सरकारच्या एवढ्या तळ्या उचलतात. जर आम्हाला बोलवलं असेल तर आम्हाला बोलू द्या. मी काही प्रसादजीला थांबवत नाही, त्या पवारांनाही थांबवत नाही. तुम्ही मला विचारलं तर माझं उत्तर कंप्लीट होऊ द्या. जर माझं उत्तर कंप्लीट होऊन मध्येच तुम्ही त्यांना बोलायला देता तर मग मी बोलत नाही. तुम्हाला एकच बाजू घ्यायची तर घेत बस, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही नाही बोलत तुमच्या बरोबर. हे सांगताना पण 2 मिनिट तुम्ही बोला. असं नाही, तुम्ही जे बोलत होते, जर एवढं काम या देवाभाऊच्या सरकारनं केलं तर या लोकांना 5-5 हजार 10-10 हजार प्रत्येक मतदाराला का वाटावं लागले? आता हे भारतीय जनता पार्टीचे पैसे आम्ही नाही पकडले, त्यांच्या शिंदे सेनेचा ते राणेंचा मुलगा आहे त्यांनी पकडले. बरोबर, हे उदाहरणं प्रत्येक ठिकाणी आहे. जर तुम्ही एवढं काम केलं, एवढीच जनता तुमच्यावर खुश आहे, तर मग मतदाराला 5-5 हजार 10-10 हजार रुपये प्रत्येक घरात का वाटावे लागले? अशी शेकडो उदाहरणं महाराष्ट्रातले मी देऊ शकतो, माझ्याकडे आहे. बरं. आणि चाटायला का बेटायला मला असं वाटतं हे शब्द मी नाही वापरणार. जर आम्ही चाटायला नसू तर आम्हाला का घाबरता, हा एक माझा प्रश्न आहे. मला का घाबरता? मग तुम्ही तुम्हीच तुमचे अडवताय आणि तुम्हीच तुमचे जिरवताय. काय झालं तुमच्याकडे? तुमचं जर सरकार आहे तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी परवा म्हणे की आमच्यात वाद आहे, स्वतः कबूल केलं त्यांनी. मला असं वाटतं 1 वर्ष झालेलं असताना एक योजनेचं व्हॅल्युएशन म्हणजे सरकार एकदम फार महाराष्ट्रात आबाद नाहीये.
महाराष्ट्र हा 12 कोटी 13 कोटी लोकांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, मजुराचा आहे, कामगाराचा आहे. फक्त तुम्ही काय 50 लाख कोटीभर महिलांना 1,500 रुपये दिले आणि त्या महिलांच्या पर्समधून किती काढले, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्रात? आज प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आता आहे. अंबादाजी तुम्हाला प्रश्न विचारला की राग येतो. जर हे एवढं अपयशी सरकार आहे तर ह्या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठं रान उठवण्याची तुम्हाला संधी असताना उठवू ना. निवडणुकीत तुमचे नेते उठवू. दिसत सुद्धा नाही, घराच्या बाहेर येत दिसू. नाही. तुम्हाला प्रश्न विचारला की राग येतो. असं नाही. येऊ आम्ही मैदानात ज्यावेळेस यायचं. तुम्हाला एकदा माहिती आहे, मायावतीनं एकदा सरकार आलं होतं, त्या वर्षी कोणतीही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद लढली नव्हती आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या उत्तर प्रदेशमध्ये. नंतर मायावतीचं सरकार आलं होतं. या सगळ्या नगरपालिका स्थानिक विषय असतात. यांनी प्रत्येक ज्या गावात गेले 15-15 दिवसाला पाणी येतं, याचं मोबाईल उत्तर थोडा नाही दिलं. बाजूला घ्या ना, तुमचा कचऱ्याच्या चेहरा ढीग दिसत नाही. गावामध्ये त्याचं उत्तर नाही दिलं. नाहीयेत वाटतं. बरं का? दुसऱ्या बाजूला घ्या. हा 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 बोला बोला. 15-15 दिवस पाणी येत नाही त्या गावात, त्याचे उत्तर नाही दिले देवाभाऊनी. कचऱ्याचे ढिगारे त्या गावात, त्याचे उत्तर नाही दिले देवाभाऊनी. देवाभाऊ, राज्यात काय झालं सांगतो, ही निवडणूक राज्याच्या कामाची नाही. ही निवडणूक त्या गावात 15-15 दिवसाला पाणी येतं तरी लोक खुश आहेत, लोकांना शुभेच्छा आहे. त्या गावात कचऱ्याचे ढीग आहे तरी लोक खुश आहेत, लोकांना शुभेच्छा आहे. काय बोलणार याच्यावरती? बर, ठीक आहे. काँग्रेसची प्रतिक्रिया घेतो. तुम्ही बोललात आता, काँग्रेसला काय वाटतं? काँग्रेस या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ना नेते दिसले, ना केडर दिसलं, ना काही दिसलं. मग आता आपण विरोधक म्हणून पर्याय द्यायचा नाही लोकांना, आणि लोक जर समजा आहे त्याच मागे जात असतील तर त्यात दोष कुणाचा आहे? नाही, याच्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेस हा हा बोला बोला. काँग्रेस पक्ष हा चांगल्या पद्धतीनंच काम करतोय. त्याच्यामध्ये काँग्रेस कुठेही कमी पडलेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगल्या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत, नेतेही प्रचारात होते. त्यामुळं आज या ठिकाणी आपण जे मांडता की नेते नव्हते किंवा नव्हते, हे पूर्णतः चुकीचं आहे. आज या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणींना इतकी रक्कम दिली, परंतु दुसऱ्या बाजूला 15,000 मुली राज्यातल्या शिक्षण प्रवाहातनं बाहेर गेलेले आहेत. याबाबत काय शासनानं केलं? त्यामुळं या शिक्षण प्रवाहात बाहेर गेल्या, त्यांना शिक्षणही मिळत नाही आता. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला मी पैसे दिले, म्हणजे त्या ठिकाणी निरीक्षर महिला करायच्या आणि त्यांना मी पैसे देतो म्हणायचं, हे योग्य आहे का? म्हणजे सरकार कुठेतरी कमी पडते की इतक्या मुलींना त्या शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी ते कमकुवत पडतंय आणि त्या ठिकाणी ते आणू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र मगाशी अंबादाजी दानवे म्हणले, निवडणुकीआधी किती महिला त्या ठिकाणी या लाभार्थी होत्या आणि या निवडणुकीनंतर किती लाभार्थी राहिल्या, हा सुद्धा विचार करण्यासारखी बाब आहे. मग एवढं सगळं कळतं या महाराष्ट्रात एक मोर्चा तुम्ही त्या सगळ्या महिलांचा काढला नाही विरोधक म्हणून. ह्या सरकारचे तर वाभाडे काढले पाहिजे तुम्ही, तर एवढं सगळं बोलताय तर. बघा, त्या ठिकाणी जर बघितलं, ज्या घटकांच्यावरती अन्याय होतो ते रस्त्यावर आपोआप आलेत. आज शिक्षकांचा प्रचंड मोर्चा झालेला आहे, व्यापारी लोकांचा मोठा मोर्चा आज रस्त्यावरती आलेला आहे. म्हणजे हे मोर्चे काय या लागलीत? कुठेतरी सरकार कमी पडते मी म्हणून पुढचे मोर्चे प्रश्न यायला घेतो. लागलेत नाही. सचिन अय्यर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुढचे काय प्रश्न होते बघा. प्रश्न होता की सरकारच्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये तुम्हाला कोण सर्वात आत्मविश्वासपूर्वक सक्षम चेहरा वाटतो? देवेंद्र फडणवीस यांना 43% लोकांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदेना 30%, अजित पवारांना 16%, इतरांना 11%. आता ही महत्वाची इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करू शकतात असं महाराष्ट्रातले कोणते नेते आहेत? तर शहरी भागातले 55% लोक म्हणतायत देवेंद्र फडणवीस, ग्रामीण भागातले 41% लोक म्हणतायत. एकनाथ शिंदेच्या बद्दल शहरी भागातले 30% आणि ग्रामीण भागातले 40% लोक म्हणतायत. खरं तर ते शहरी नेते, पण ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता दिसते. अजित पवार यांना ग्रामीण भागात 5% आणि शहरी भागात 4%. अजित पवारांची लोकप्रियता कमी होताना दिसते. उद्धव ठाकरे यांना ग्रामीण भागात 60%, शहरी भागात 5%. राज ठाकरे शहरी भागात 2%, ग्रामीण भागात 3%. तर इतर नेते जे आहेत त्यांच्याबद्दल ग्रामीण भागात 5% आणि शहरी भागात 4%. आता हे पुढचा प्रश्न, कोणत्या कालावधीतील फडणवीसांची कामगिरी जास्त चांगली वाटते? तर 2014 ते 19 या काळामध्ये 51% लोकांना वाटतं की ती कारकीर्द ही जास्त चांगली होती. 2019
2022च्या दरम्यानची 22% लोकांना चांगली वाटली. 2024 आतापर्यंतची 26% लोकांना चांगली वाटली. म्हणजे लोकांना पहिली टर्म ही जास्त आश्वासक वाटली, हे यातून स्पष्टपणे दिसतंय. अजून काम करणं गरजेचं आहे असं कदाचित वाटतंय. यावेळेस शहरी भागात हो म्हणणारे 53% होते. मराठा ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा फडणवीस सरकारनं योग्य पद्धतीने हाताळला का, शहरी भागातल्या 53% लोकांना वाटतंय. माहीत नाही असं 21%, नाही असं 26%. ग्रामीण भागातल्या 56% लोकांना वाटतंय की हो, तर माहीत नाही असं 19% आणि नाही म्हणणाऱ्या 26% इतकं प्रमाण आहे. आणखी प्रश्न, देवेंद्र फडणवीस कुठे काम केलेलं आवडेल, केंद्रात की राज्यात? शहरी भागातल्या 48% लोकांना वाटतंय की त्यांनी केंद्रात जावं, तर 52% लोकांना वाटतंय त्यांनी राज्यात राहावं. ग्रामीण भागातल्या 42% लोकांना वाटतंय त्यांनी केंद्रात जावं, तर 58% लोकांना वाटतंय की त्यांनी राज्यात राहावं. तर एक प्रकारे आश्वासक चेहरा म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शिक्कामोर्तब आहे. 43% लोक म्हणतायत की आश्वासक चेहरा ते आहेत. स्वाभाविकपणे सरकारचा चेहराच ते आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा हा विश्वास आहे. पण या सगळ्याबद्दल सचिन भाऊ अहिर आपल्या सोबत आहेत. सचिन भाऊ, तुम्हाला माहिती आहे दुःख कशाचं झालेलं असणार आहे, तुम्हाला हे मान्य आहे का? प्रसाद जे हसताय तिकडे, आपण एक मुद्द्यापुरता समजा जर आपण हा सर्वे पकडला तर आपण त्याची डिबेट करू शकतो, परंतु ज्यावेळी असे सर्वे केले जात आहेत आणि मी तुमचा आदर ठेवून सांगतोय की असे सर्वे करून घेऊन सरसकट एक नवीन आमचा नाहीये. नाही, तुमचं नसलं तरी देखील हे असं भासवण्याचा आणि परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न, ठीक आहे, शुभेच्छा आहेत. परंतु जर खरोखरच हे सर्वे जर खरं असेल, आपण जर मुद्द्यापुरता जर आपण पकडायचं असेल तर मला असं वाटतं आता शासनाने जाहीर करावं की यापुढे आता आम्ही कर्जमुक्ती द्यायची आम्हाला गरज नाही. लाडकी बहीण सचिन भाऊचा संपर्क तुटलेला, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. त्या बहिणीने आवाज दाबला. मला वाटतं अंबादाजी प्रसाद बोला ना. अंबादाजी, मला वाटतं फक्त हसणं एवढीच प्रतिक्रिया आहे का तुमची? नाही, प्रसाद सचिन भाऊचा आवाज दाबला म्हटलं म्हणून प्रसादला बोललो मी, बाकी काही नाही बोललो. थोडं खेळतं वातावरण करावं अंबादासशी म्हणून मी म्हटलं. नाही काय हरकत नाही, असं नाही, हे आपलं चर्चा आहे, काय भांडण थोडी आपलं, त्याला काय चर्चा होत असते, अशी चर्चा केली पाहिजे, काय प्रश्न नाही त्याच्याविषयी. आमचं बोलणं कामच आहे, या सगळ्याच्यावर सडकून टीका आणणं आमचं कामच आहे. नाही, आणि विरोधी पक्ष सक्षम पाहिजे ना या राज्यामध्ये. आता खरं तर आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत सोमवारपासून अंबादासजी. काळजी नका करू. म्हणजे हे निमंत्रण आहे, ऑफर आहे, काय आम्ही काय समजायचं? आम्हाला ते सांगा, आम्हाला ते सांगा. नाही एक विलास कसं होतं की ते विरोधी पक्ष नेते होते आणि माझं आणि त्यांचं सभागृहातले म्हणजे चर्चा ही महाराष्ट्रात गाजली, त्याच्यामुळे आम्ही डिबेट चर्चेत करतच होतो. पण आता त्यांची टर्म संपल्यामुळे ते सभागृहात नसणार, त्याचे मला सल थोडीशी मनाला आहे, ते मी त्यांना सांगतो. पण तुम्ही बोलवले ना त्यांना नागपूरला, तुम्ही आता म्हटलात की मिस करताय म्हटलं. आता विरोधी पक्षात चेहरे ठेवले नाही तर ह्यांचाच चेहरा सगळ्यात प्रभावी होईल ना सर. बरं, हा पवार सर, 2-3 ऑब्झर्वेशन जी मगाशी तुम्ही प्रश्न मांडलेत त्याच्यामध्ये 14 ते 19चा कालावधी हा सगळ्यात प्रभावी वाटतो. त्याचं कारण आम्ही विचारलं लोकांना, कारण इंटरेस्टिंग होतं. देवेंद्रजी हे कारण नागपूरचे महापौर पासून इथपर्यंत पोहोचलेत. त्यांचं म्हणणे की मुख्यमंत्री म्हणून जे पोझिशनिंग त्यांचं झालं सगळ्यात आश्वासक आणि फ्रेश चेहरा होता. आणि अजून इंटरेस्टिंग बाब अशी की ते राज्यातला सर्वोत्कृष्ट विरोधी पक्षनेता जर विचारलं तर विरोधी पक्षातलं कोणाचं नाव येत नाही, देवेंद्रजींचंच नाव लोकांनी घेतलं. आता तीच व्यवस्था करतायत ना. बघा कालच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारीच विरोधकांचे भांडत होते, ते स्पेसच ठेवत नाही. देवेंद्रजी सोडून स्पेस कुठे मिळत नाहीये. एक इंटरेस्टिंग सवाल याच्यातला असा जो होता की राज्यात राहावं की केंद्रात जावं, म्हणजे लोकांमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची चर्चा आहे आणि अनेकांना असं वाटतंय की त्यांनी केंद्रात पण जावं म्हणून. एक लक्षात घेतलं पाहिजे विलास की ज्या पद्धतीची कामं आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत, महाराष्ट्र म्हणून आपण, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण एक बघितलं पाहिजे की महाराष्ट्राची प्रगती ही सर्वंकष आणि सर्वांगीण व्हावी. आणि हे होत असताना त्याच्यासाठी जो एक आश्वासक चेहरा कदाचित लोकांना जो वाटतोय तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. आणि त्याच्यात कारण तो विश्वास आहे की ही व्यक्ती जी आहे ही पुढे जाऊन हे सगळं पूर्ण करण्याची कुवत ठेवून आहे.
आणि ही कुवत जर का त्यांनी लोकांच्या मनामध्ये तो विश्वास ठेवला असेल, कारण एवढ्या सगळ्या अडचणी लोकांना आल्या, मधल्या काळामध्ये मोर्चे निघाले, मधल्या काळामध्ये पूर आला, मधल्या काळामध्ये शेतकरी एवढ्या आत्महत्या झाल्या, बरेच एवढे सगळे प्रश्न असताना सुद्धा जर लोकांना आज असं वाटतंय की महाराष्ट्राची प्रगती ही एक व्यक्ती करू शकेल, बाकीच्या राजकीय नेत्यांपेक्षा जास्त विश्वास जर का देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांना वाटतोय, त्याचा अर्थ असा आहे की अर्थातच राज्यात ते राहावेत असं लोकांना वाटणारच, कारण राज्यातली ही सगळी जी कामं आहेत, आज जर का आपण बघितलं शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी इतकं महाकाय असं काम चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वेगानं बदलत आहे. वेगवेगळे आज थोड्या वेळापूर्वी प्रसादजींनी जे बोललं की मुंबईला संपूर्णपणे एक रिंग रूट तयार होईल अशी परिस्थिती आहे. आणि असं जर असेल तर आज जरी मला माझ्या घरी जाताना मुंबईत 1.5 ते 2 तास लागतात आणि ते जर का उद्या अर्धा तास आणि 35-40 मिनिटावरती येणार असतील तर नक्की ही परिस्थिती सुधारेल. याचा अर्थ पुन्हा एकदा हे लक्षात घेतलं पाहिजे की जो आत्ता डिस्कोर्स सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, एकीकडे झाडं तोडायची की बकरीला मिठी मारायची, हे जे काही सगळं चालू आहे याच्यापेक्षा हे रस्ते चांगले झाले पाहिजे. घ्यायला पाहिजे होते तुमचे सर्वे. त्याकरता आपल्याला परत एक सर्वे करायला लागेल. त्याकरता एकदा सर्वे कराल की नेमकं लोकांना काय तो पाहिजे. सर्वे तुमच्या बाजूने आला असता बघा. आपण सगळ्यांचे म्हणून प्रश्न करू, अजून एक सर्वे कारण महाराष्ट्रातल्या लोकांना विकास हवा आहे, तो विकास कसा पाहिजे, खरंय. विकास पायाभूत विकास सुविधा त्यांना पाहिजेत की त्यांना ह्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांकडे जायचंय, हे सुद्धा या सर्वेमधून आपल्याला कळतंय. देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ही सगळ्यात मोठी अपेक्षा जर लोकांची कुठली असेल तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा आणि देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून जर का महाराष्ट्राला उभं राहायचं असेल पुढच्या 50 वर्षामध्ये तर ही सगळी कामं करणारं नेतृत्व हे आजच्या महाराष्ट्राच्या जनतेला हवंय, यात काही शंका नाही. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे माने सर की एकनाथ शिंदेची लोकप्रियता अजितदादांच्या आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या पेक्षा कितीतरी जास्त दिसते या सगळ्यामधून. काय कारण असू शकतं? नाही, हे सुद्धा भाजपचीच मदत आहे. म्हणजे मगाशी प्रसादजी म्हणाले की खेळीमेळीचं वातावरण राहायला पाहिजे, तर हे जे काही चालू आहे वर्षभरापासून महायुतीतल्याच 3 पक्षांचं, तर ते थोडं राज्यातल्या जनतेचं मनोरंजन पण व्हायला पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक केलं जातं हे सगळं. नुरा कुस्ती म्हणजे एकनाथ शिंदेची लोकप्रियता ग्रामीण मधली वगैरे ते जे सगळं आहे आणि विशेषतः या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांनी अधिक जोर लावलाय. कारण ते होती त्यांची. नाही, दिल्लीला वगैरे जाऊन आले, जरा फडणवीसांची आणि अजितदादांची जरा दोस्ती जास्त होते असं दिसल्याबरोबर ते जे दिल्लीला जाऊन आले, तर त्याच्यानंतर ते आणखी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला जोर लावलाय त्यांनी, ते अधिक लोकप्रिय होतील कदाचित. नाही, पण हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये यापूर्वी श्रीमंत आपण बघितलेला आहे. ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होते त्यावेळेला विरोधी पक्षाची भूमिका त्यावेळेला राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात केलेली होती. तोच पॅटर्न आज उद्धव ठाकरेंनी कायम राजीनामे खिशात ठेवून तोच पॅटर्न आज एकनाथ शिंदे करतायत. नाही विलास, तो अपोजिशनची स्पेस ऑक्युपाय करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ना, एक्झॅक्टली त्याचा पार्ट आहे. मी प्रसादजींना विचारतो शेवटची कमेंट. विरोधक ठेवायचाच नाही, चेहराही ठेवायचा नाही आणि सत्ताधाऱ्यांनाच म्हणायचं तू. विलास कसं आहे की विरोधक जर फेसबुक लाईव्ह करणार असतील, बाहेरच पडणार नसतील, आता निवडणुकांमध्ये सन्माननीय उद्धवजी एकतरी सभेत कुठे एकतरी सभा, मी अंबादासजींना नाही म्हणतोय, मी जनरल महाराष्ट्राच्या लोकांची म्हणतोय. मी महाराष्ट्रात फिरलो, एकनाथरावजी शिंदे फिरले, मला मान्य, कारण रत्नागिरी जिल्ह्यात आमची युती होती तर त्यांच्यावरही मी प्रचार केला. पण जिथे विरोध करायला पाहिजे, पक्ष म्हणून संघटना वाढवली पाहिजे, तिथे आम्ही संघटना वाढवतोय. जसं काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेला मंदार सरांनी जसं म्हटलं, पण भारतीय जनता पार्टी तेव्हा लाईव्ह होती, जिवंत होती, तेव्हाची शिवसेना देखील जिवंत होती. पुढच्या वर्षी दोघंही असतील सोबत, म्हणजे युती ही कायम राहील का? युती ही कायम राहील आणि महायुतीचा समन्वयक म्हणून मी तुम्हाला सांगतो की युती ही कायम राहील. 5 वर्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वात अजितदादा आणि एकनाथरावजी शिंदेना बरोबर घेऊन महाराष्ट्रातली सत्ता चांगली राहील. शेवटची कमेंट अंबादाजी, शेवटची कमेंट. काय विषय, प्रश्न काय? प्रश्न हा आहे की आता लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना कुठे ठेवलेलंच नाहीये, सगळे यांचीच लोकप्रियता दिसतेय. आता तुम्ही सांगितलं त्यावेळेस अजित म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकमेकांनाच त्यांनी स्पेस भरून काढली होती आणि त्याच्यानंतर 2014ला पुन्हा सत्ता देवेंद्रजी फडणवीस आणि त्याच्यात उद्धवजी सहभागी झाले होते. मला असं वाटतं तसंच येणाऱ्या काळात होईल. आता करू द्या ना, काय काय करायचं करू द्या. विधानसभेला अजून 3-4 वर्ष पूर्णपणे आम्ही तयारी करत आहोत, आम्ही तयारीला लागलेलो आहोत, आम्ही 4 वर्षाच्या तयारीला लागलेलो आहोत. ठीक आहे, आता नगरपालिका जिल्हा परिषद जे व्हायचं ते होत राहील. निवडणुकीत जिंकणं हारणं चालूच असतं, परंतु सत्ता संपत्ती याचं प्रदर्शन न करता
एक आम्ही व्यवस्थित कार्यकर्त्यांना कोणतेही कार्यकर्ते पळवले नाही, एकमेकांचे पक्षाचे घेतले नाही. आम्ही आमचं प्रामाणिकपणे संघटनात्मक कार्यकर्त्यांना संधी दिली, संघटना उभी करू आणि पुन्हा एकदा ताकदीनं लढू. नाही, नक्की ह्या सर्वेतून एक मुद्दा तुमच्यासाठी पण आहे ना, विरोधकांनी कंबर बांधली पाहिजे म्हणून. कारण या लोकशाहीमध्ये विरोधकांनी मजबूत असणं गरजेचं आहे.